हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6th लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.6 मधील क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. द मार्क्स ऑब्टेन्ड बाय अ स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट्स आर शोन. ड्रॉ अ पाय डायग्रॅम शोईंग द इन्फॉर्मेशन. आपल्याला एका स्टुडंटला वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये जे मार्क्स मिळालेले आहेत ते दिलेले आहेत आणि याच्या आधारे आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे. आता हा जो फर्स्ट रो आहे हा काय असणार आहे, आपला कंपोनंट्स असणार आहे आणि हा जो सेकंड रो आहे हा काय असणार आहे, आपला स्कोअर असणार आहे. आता पाय डायग्राम काढताना आपल्याला 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी मी 3 कॉलम्स तयार केलेले आहेत. 1 2 3. फर्स्ट कॉलम काय येईल, सब्जेक्ट. सेकंड कॉलम काय येईल, मार्क्स. आणि थर्ड कॉलम काय येईल, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आता प्रथम आपण कंपोनंट्स लिहून घेऊ. इंग्लिश, मराठी, सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स, हिंदी. आता आपण मार्क्स लिहून घेऊ, म्हणजेच हा स्कोअर लिहून घेऊ. 50, 70, 80, 90, 60 and 50. आणि लास्ट रोमध्ये काय येईल, टोटल. आता हा जो आपण स्कोअर लिहून घेतलेला आहे याची आपण टोटल करू. 0, 5 + 7 12, 12 + 8 20, 20 + 9 29, 29 + 6 35, 35 + 5 40. म्हणजेच आपल्याला टोटल स्कोअर काय मिळाला, 400. आता आपण सेंट्रल अँगल काढून घेऊ. या प्रत्येक कंपोनंटसाठी काय करायचं आहे, आपल्याला सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आहे. आता सेंट्रल अँगल आपण काढण्यासाठी काय करणार आहोत, हा जो स्कोअर आहे फर्स्ट कंपोनंटचा स्कोअर किती आहे, 50. स्कोअरला काय करायचं आहे, आपल्याला टोटल स्कोअरने डिव्हाइड करायचं आहे. टोटल स्कोअर किती मिळाला आपल्याला, 400 × 360 डिग्री. फॉर्म्युला काय आहे आपला सेंट्रल अँगलचा, नंबर ऑफ स्कोअर्स इन द कंपोनंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. आपण काय केलं, या कंपोनंटचा स्कोअर घेतला, टोटल स्कोअर 400 आहे, इंटू 360 डिग्री. भाग घालू आपण. 0 0 कॅन्सल, ही 0 कॅन्सल होईल. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 5 × 9, 5 9 जार 45. म्हणजेच आपल्याला किती मिळालं, 45 डिग्री. सेंट्रल अँगल 45 डिग्री आहे. आता इथे या कंपोनंटचा स्कोअर किती आहे, 70 अपॉन टोटल स्कोअर किती आहे आपला, 400 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू, भाग घालू आपण. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 7 × 9 किती येईल, 7 9 जार 63 डिग्री. आता या कंपोनंटचा स्कोअर किती आहे, 80 अपॉन टोटल स्कोअर किती आहे, 400 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू, आता इथे भाग घालू आपण. 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 8 × 9, 8 9 जार 72 डिग्री. आता या कंपोनंटचा स्कोअर किती आहे, 90 अपॉन टोटल स्कोअर किती आहे, 400 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू, हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 9 9 जार 81 डिग्री. आता या कंपोनंटचा स्कोअर किती आहे, 60 अपॉन टोटल स्कोअर किती आहे आपला, 400 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू, आता हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 4 1 जार 4, 4 9 जार 36, 6 9 जार 54 डिग्री.
आता या कंपोनंटचा स्कोअर किती आहे 50 अपॉन टोटल स्कोअर किती आहे 400 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू, आता हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल, 4 1 जार 4, 4 9 जार 36, 5 9 जार 45 डिग्री. आता या ठिकाणी टोटल किती येणार आहे आपली 360 डिग्री येणार आहे. जर आपली ही टोटल 360 डिग्री आली तर आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. पहा आपण ॲडिशन करू. 5 + 3 8, 8 + 2 10, 10 + 1 11, 11 + 4 15, 15 + 5 20, 0 कॅरी ओव्हर 2, 4 + 6 10, 10 + 7 17, 17 + 8 25, 25 + 5 30, 30 + 4 34 आणि कॅरी ओव्हर 2, 34 + 2 36. या सगळ्याची ॲडिशन किती मिळाली आपल्याला 360 डिग्री. आता या सगळ्याची टोटल आपल्याला किती मिळाली पाहिजे 360 डिग्री मिळाली पाहिजे, कारण आपलं कंप्लीट सर्कलचं मेजर किती असतं 360 डिग्री. आता आपण पाय डायग्राम काढून घेऊ. प्रथम आपण काय करायचं आहे, एक सुटेबल रेडियस घेऊन सर्कल काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं आहे, एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची आहे सेंटरपासून. सेंटरपासून आपल्याला एक रेडियस काढून घ्यायची आहे. ही काय असेल आपली बेस लाईन असेल. अशा प्रकारे रेडियस काढून घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने पाय डायग्राम काढायची आहे. आता फर्स्ट सेंट्रल अँगल किती आहे 45 डिग्री. तर आपण या ठिकाणी प्रोट्रॅक्टर ठेवून घेऊ. 45 डिग्री जे आतल्या साईडचं मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. या साईडने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. 45 डिग्री या ठिकाणी येईल. आता सेंटरपासून या पॉईंटपर्यंत काय करायचं आहे, आपल्याला स्केलच्या सहाय्याने लाईन काढायची आहे. आता लाईन आपल्याला या पॉईंटपर्यंत घ्यायची नाही, पॉईंटपर्यंत लाईन काढायची नाही, या सर्कलपर्यंतच आपल्याला लाईन काढायची आहे. आता हा अँगल किती घेतला आपण 45 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 63 डिग्री. आता ही जी रेडियस मिळाली याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. 63 डिग्री 63 डिग्री. आता याच्यावरती जे आतल्या साईडला नंबर्स आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत. 63 डिग्री कुठे येईल पहा, या ठिकाणी येईल. पुढेपर्यंत नाही घेता या सर्कलपर्यंतच घ्यायची सेंटरपासून 63 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 72 डिग्री. आता आपल्याला ही जी रेडियस मिळाली याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. ही जी बेस लाईन आहे ही सर्कलच्या रेडियसवरती ठेवायची आणि हा जो सेंटर आहे हा सर्कलच्या सेंटरवरती ठेवायचा. 72 डिग्री हे आतलं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे. 0 10 20 30 40 50 60 70 72 कुठे येईल पहा, 70च्या पुढे 2 लाईन्स. 72 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 81 डिग्री. आता ही जी रेडियस मिळाली ह्याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचं आहे. 81 पॉईंट कुठे येईल पहा, आता इथे जागा नाही पॉईंट द्यायला, आपण काय करू या ठिकाणी येईल पॉईंट 81 डिग्री. नेक्स्ट अँगल किती आहे 54 डिग्री. आता ही जी रेडियस मिळाली याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचा आहे. 54 डिग्री. या ठिकाणी येईल पॉईंट 54 डिग्री. आणि हा जो राहिलेला अँगल हा किती असणार आहे 45 डिग्री. आता आपण कंपोनंट्स लिहून घेऊ. यामध्ये फर्स्ट कंपोनंट काय आहे इंग्लिश 45 डिग्री. 45 डिग्री फर्स्ट कंपोनंट काय आहे इंग्लिश. त्यानंतर सेकंड कंपोनंट काय आहे मराठी. त्यानंतर थर्ड कंपोनंट काय आहे सायन्स. फोर्थ कंपोनंट काय आहे मॅथमॅटिक्स. त्यानंतर नेक्स्ट कंपोनंट काय आहे सोशल सायन्स. आणि लास्ट कंपोनंट काय आहे हिंदी. अशा प्रकारे आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.